नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातलं एक पुरोगामी राज्य आहे. पुरोगामित्वाचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभला आहे, पण अधूनमधून काळीमा फासणाऱ्या घटना ह्या घडत असतात. सरकारी यंत्रणा काय करते असा सवाल विचारला जातो. आज सुद्धा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अशा विषयावर आपण चर्चा करतो आहोत की जी चर्चा आज करायला नको होती, पण ती करावी लागते ही शोकांतिका आहे. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळमध्ये अवैध गर्भपात किंवा स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण जे पुढे आलेलं आहे, त्याचा जो तपास झाला आणि त्यातून ज्या फॅक्ट्स किंवा वस्तुस्थिती पुढे आलेली आहे ती अक्षरशः शहारे आणणारी आहे. 19 अर्भकांचे मृतदेह एका ओढ्यालगत पुरलेल्या अवस्थेत आढळले आणि त्यानंतर तिथं एक मोठं रॅकेट अवैध गर्भपात किंवा स्त्रीभ्रूण हत्येचं कार्यरत होतं अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे. यातला जो म्होरक्या आहे, सूत्रधार आहे, डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे, याला बेळगाववरून अटक केली. त्याची पत्नी ती सुद्धा डॉक्टर आहे. हे दोघंही खरं तर एक प्रकारे बोगस डॉक्टर आहेत जे अशा पद्धतीचं काम करतात. त्यातली त्याची पत्नी ही सध्या फरार आहे, पण पतीला म्हणजे सूत्रधाराला अटक झालेली आहे. पण सरकारी यंत्रणा काय करत होती? 2007 पासून जर का तो आपल्या रुग्णालयामध्ये अवैध गर्भपात, स्त्रीभ्रूण हत्यासारखा प्रकार करत असेल तर सरकार झोपलं होतं का? तिथले मेडिकल ऑफिसर्स किंवा जिल्हा शल्यचिकित्सक हे काय करत होते? असेही प्रश्न विचारले जात आहेत. विरोधक सरकारला जाब विचारत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री आज विधानसभेत असं म्हणतात की सरकारला या प्रकरणाची पुरेशी माहिती नाही आहे. उद्या आपण तिथे घटनास्थळी जाऊ, माहिती घेऊ आणि मग ती माहिती विधानसभेत सांगू, असं सरकारी उत्तर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज दिलेलं आहे. विरोधक चिडले, त्यांनी सभात्याग केला. पण पुन्हा हाच प्रश्न आहे. वारंवार असे प्रश्न ऐरणीवरती येतात, आपण चर्चा करतो, पण आपणही ते सोयीस्कररित्या विसरतो आणि पुन्हा मग एखादं असं प्रकरण आलं की चर्चा सुरू करतो. आज आपण तीच चर्चा करणार आहोत. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना घेऊन ही आजची चर्चा आहे. आपला आजचा सवाल बघा. अवैध गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास सरकारला अपयश येत आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, गर्भलिंग निदान केंद्रांवर सरकारी अंकुश सक्तीचा हवा का? मुद्दा क्रमांक 2, अवैध आणि विनापरवाना गर्भपात चाचणी केंद्रांचा छडा लावला गेला पाहिजे का? मुद्दा क्रमांक 3, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात सरकारबरोबरच समाजही कमी पडतोय का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, खाजगी रुग्णालयांची नियमित तपासणी सक्तीची करून अशा गैरप्रकारांना आळा घालता येईल का? मुद्द्यांवरनं लक्षात आलं असेल हा प्रश्न खूप किचकट आहे, गुंतागुंतीचा आहे आणि तो सोडवणं किती जिकिरीचं आहे हेही लक्षात आलं असेल. पण असं का होत नाही? वर्षानुवर्ष आपलं सरकार एकाच प्रश्नांवर काम करूनही तो का सुटत नाही आहे याचाच उलगडा व्हायला हवा आहे आणि म्हणूनच ही आजची चर्चा आहे. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमय, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे आहेत, आपल्यासोबत दैनिक पुण्यनगरीच्या मुख्य संपादिका राही भिडे आहेत, आपल्यासोबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आहेत आणि थोड्याच वेळात भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडेसुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज आपल्या आजच्या सवालाला सुरुवात करतोय. सुरुवातीला मी ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे यांच्याकडे जातो. मनीषाताई, कायदे कठीण आहेत, म्हणजे लिंग निदान कायदा PCPNDTचा आहे ज्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे असं वारंवार सरकार सांगतं, किंवा दुसरा कायदा आहे तो वैद्यकीय गर्भपाताचा कायदा आहे, MTP कायदा. या 2 कायद्यांची अंमलबजावणी होऊनही हा प्रश्न वारंवार चर्चेला येतो, कारण अशी प्रकरणंच पुढे येतात आणि म्हैसाळचं जे प्रकरण आहे हे वरवर दिसतं तितकं सोपं नक्कीच नाही आहे.
नाही, हे निश्चितच अत्यंत गंभीर प्रकार आहे. कारण म्हैसाळच्या प्रकारामध्ये त्या महिलेने जीव गमावलाय स्वतःचा. माहिती अशी पुढे येते की तिला 3 मुली आधीच्या आहेत आणि त्याच्यानंतर ती ह्या गर्भपातासाठी तिला त्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि ती मृत्युमुखी पडलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या डॉक्टरांनी हा गर्भपात केला त्यांच्याकडे ती अर्हता सुद्धा नव्हती आणि अशा प्रकारे तो गेले कित्येक वर्ष हे काम करतो हा डॉक्टर. आणि निश्चित तो काही एकटा नाही आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामागे मोठी लॉबी असणार आहे कार्यरत, हे तर नक्कीच आहे. परंतु त्याच्यामध्ये किती प्रकारची उल्लंघनं झालेली आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर ते खूप गंभीर ठरेल मुळामध्ये. कारण ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली तर आपल्याला निश्चित लक्षात येईल की 3 मुली असताना तिला तिथे गर्भपातासाठी घेऊन गेलेले आहेत. अशा वेळेला नक्कीच गर्भलिंग निदान झालं असण्याची, सेक्स सिलेक्शन झाले असण्याची शक्यता त्याच्यामध्ये निश्चित आहे. म्हणजे त्या कायद्याचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे. ज्या व्यक्तीकडे गर्भपाताला नेलं ती व्यक्ती, तिला अर्हताच नव्हती. कारण कदाचित कायदेशीररित्या गर्भपात करणं शक्य नसल्यामुळे MTP कायद्याखालचा तिथे नेलं गेलंय. ते हे दुसरं एक व्हायोलेशन आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तिच्या आरोग्याची इतकी हेळसांड झाली की राईट टू लाईफ ती स्वतः मृत्युमुखी पडलेली आहे. तर त्याच्यामुळे हे प्रकरण निश्चित गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या कायद्यांचं उल्लंघन केलं गेलं आहे. मी चित्राताई वाघ यांच्याकडे जातो. चित्राताई, म्हैसाळसारख्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. तिथला एक प्रसिद्ध डॉक्टर अशा पद्धतीनं तिथं आपलं रुग्णालय चालवतो आहे आणि त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे 3 वर्षांपूर्वी सुद्धा तक्रार झालेली आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर का त्याच्या विरोधात त्याचं रजिस्ट्रेशन बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत झालेलं नाही अशी तक्रार होऊन सुद्धा जिल्हाधिकारी कुठलं पावलं उचलत नाहीत किंवा उचलली असती तरी सरकारी यंत्रणेच्या ते लक्षात येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या भागातले मेडिकल ऑफिसर्स किंवा जिल्हा शल्यचिकित्सक काय करत होते, ते कारवाई का करत नाहीत अशा प्रकरणांमध्ये, अशी बाब पुढे येते आहे. आणि म्हणूनच जाब विचारला जातोय की सांगलीसारखा जिल्हा जो राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील आहेत, सांगलीला मोठ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांची एक परंपरा आहे, अशा ठिकाणी जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा मोठे आहेत, अशा ठिकाणी हे प्रकार उघडकीस येतात आणि ते दाबले जातात, दडपले जातात. नाही, बरोबर आहे आशिषजी. मगाशी तुम्ही जे बोललात ते खरं आहे की उद्या आम्ही इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेट करतोय, जागतिक महिला दिवस, आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशा विषयावरती चर्चा होणं हे खरं म्हटलं तर दुर्दैवाचं म्हणावं लागेल. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत याच्या वारंवार पुनरावृत्ती होताना दिसते. म्हणजे म्हैसाळची ही घटना ही काही पहिली घटना नाही. अजूनही बीडचे डॉक्टर मुंडे, नाशिकचे डॉक्टर शिंदे, कागलचे डॉक्टर रोठे ही प्रकरणं अजून ताजीच आहेत. असं असताना पुन्हा एकदा ही खिद्रापुरेची केस इकडे डोळ्यासमोर आली आहे. आणि निश्चितपणे की हे कायदे बनवले गेलेत, PCPNDT सारखा कायदा आहे, MTPचा कायदा आहे, परंतु या कायद्यांना कुठेतरी धाब्यावर बसवायचं काम सर्रासपणे चालू आहे, माणुसकीचे मुर्दे पाडायचं काम चालू आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अशीच जी दुसरी गोष्ट ही पण आहे की ज्या ठिकाणी हे काम चालतंय, म्हैसाळसारख्या ठिकाणी, सांगली जिल्ह्यामध्ये, हे माझं मन मानायला तयारच नाही आहे की या गोष्टीची पूर्वकल्पना या त्या आजूबाजूच्या लोकांना, संबंधित लोकांना नसावी. हे मला, म्हणजे माझ्या मनालाच ही गोष्ट पटत नाही आहे. कुठे ना कुठे सगळ्यांचे लागेबांधे इथं जोडलेले असले गेले पाहिजेत. आज त्या बिचाऱ्या स्वाती जमदाडे या महिलेचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ही घटना आपल्या डोळ्यासमोर आली. आज तुम्ही बघा, सामाजिक प्रश्न हा आहेच. मला असं वाटतंय की संपूर्ण देशाला गर्भलिंग निदानच्या बाबतीत दिशादर्शक ठरणारा असा आपला महाराष्ट्र देश, महाराष्ट्र राज्य, आणि अशा राज्यामध्ये या घटनांची सतत कुठे ना कुठे पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसली आहे. असे ज्या वेळेला प्रकार होतात त्यावेळेला आपल्या चर्चा होतात, याच्यावरती आपण खूप काही बोलतो, पण पुन्हा एकदा असंच वाटतंय की कायदे फक्त कागदावरच तर राहिलेले नाही आहेत ना, त्याची अंमलबजावणी नीट होतीये का हे बघणं पण तितकंच गरजेचं आहे. मधल्या काळात आम्ही खूप बघितलं, खूप ऐकलं, खूप वाचलं आणि बरंही वाटलं. बऱ्याच ठिकाणी धाडी पडल्या, सोनोग्राफी मशीन सील झाले, असं वाटायला लागलं नाही पुन्हा एकदा स्त्री भ्रूण हत्या जी आहे ती राज्यातून बऱ्यापैकी हद्दपार झाली. परंतु आज ही खिद्रापुरेच्या केसमध्ये, आमच्या स्वाती जमदाडेच्या केसमध्ये
या घटनेची ज्या वेळेला पुनरावृत्ती होताना दिसते, हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. तुमचं खरंच आज मी म्हणजे आभारही मानेन की अशा या प्रश्नाला वाचा फोडायचं काम महाराष्ट्र वनच्या माध्यमातून आज आपण केलंय. या गोष्टीवरती खूप चांगल्या आज ॲडव्होकेट ताई इथं आलेल्या आहेत, नीलाताई इथं आलेल्या आहेत. निश्चितपणे या विषयावरती चांगल्या पद्धतीने एक चर्चा घडवून येईल. याच्यामध्ये जी महिला गर्भपातासाठी पुढे जातीये ती तिच्या मनाने नाही जाते, ती तिची इच्छा नाही आहे. आत्ताच कळलं की तिला ऑलरेडी 3 मुली आहेत, 4थी मुलगी. घरातले कोण वडीलधारे, मग सासू असतील, सासरे असतील, नवरा असेल किंवा इतर कोणी मंडळी असतील, अगदी माहेरची सुद्धा असू शकतात. या सगळ्यांनी मिळूनच तिला सांगितलं असणार, प्रवृत्त केलं असणार की अशा पद्धतीने जायला हवंय, करायला हवंय. तर या गोष्टीमध्ये सामाजिक जे भान आहे ते सगळ्यांनी जपायला पाहिजे हो. म्हणजे कायदा तर आहेच, परंतु त्याच्या बरोबरीने जी सामाजिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ती सुद्धा आपण कुठंतरी मला वाटतं जपायला किंवा बघायला कुठंतरी कमी पडतो. आशिषजी, मला असं वाटतंय. बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत ते आता येणाऱ्या चर्चेमध्ये येतीलच, पण पहिल्यांदा काहीतरी सुरुवात आहे. प्रश्न हा आहे ना की सांगलीसारख्या, मी आताच जो प्रश्न विचारला, सांगली असेल, बीड असेल, अशा ठिकाणी की जिथं असंघटित क्षेत्रातले कामगार मोठ्या प्रमाणात आहेत, ग्रामीण भागातले गरीब लोक मोठ्या प्रमाणावरती आहेत, जिथं अशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे गर्भपाताचं तर आहेच, पण स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण हे जास्त होतं. आणि ज्या पद्धतीनं म्हैसाळमध्ये 19 स्त्रीभ्रूण, ते आता पोलीस चौकशीत पुढेही येत आहे की ते स्त्रीभ्रूणच होते, आणि 19 स्त्रीभ्रूण हे पुरलेल्या अवस्थेत आढळले. तर याला तुम्ही सरकारी फेल्युअर म्हणणार नाही, सरकारी यंत्रणेचं हे अपयश म्हणणार नाही? नाही, खरं म्हणजे जिल्हा परिषद जी असते, जिल्हा परिषदेचं हेल्थ कमिटी असते, म्हणजे आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं का, त्यांनी कधी भेटी दिल्या नाहीत का, म्हणजे नंबर 1. नंबर 2, ज्या म्हैसाळ गावामध्ये ही म्हणजे दुर्घटना म्हणण्यापेक्षा की खरं म्हणजे हे क्रूर हत्याकांड आहे जे घडलेलं आहे, त्या म्हैसाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली अनेक वर्ष आहे. म्हणजे ग्रामपंचायत, मी पुढे येते, मी राजकारण नाही करत आहे, परंतु या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये म्हणजे हा दवाखाना आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं म्हणजे सरपंचांचं सुद्धा काम किंवा त्यांची सुद्धा हेल्थ कमिटी असते ग्रामपंचायतीची, परंतु ती हेल्थ कमिटीच अजून म्हणजे स्थापनच केलेली नाही. इव्हन त्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांच्यासुद्धा बैठका होत नाहीत. आणि आज जे डॉक्टर आहेत त्यांनी त्या घोरपडे या नावाच्या डॉक्टरांचं नाव त्यांनी घोरपड्यांचं घेतलेलं आहे. ते तर खरं साधे कुठलं तरी त्यांनी कसला कोर्स केलेला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक तिथे हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या, आणि त्याचं उद्घाटन जयंतराव पाटलांनी केलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादीच्या. तर मला इथे म्हणजे पक्षभेद किंवा राजकारण याच्यामध्ये आणायचं नाही, परंतु म्हणजे पोलीस स्टेशन किंवा जिल्हा परिषद किंवा आरोग्य खातं या सगळ्यांची ही शृंखला आहे का? आणि मुळातच हे कर्नाटकच्या बॉर्डरवर असलेलं गाव, इथे अनेक अवैध व्यवसाय या ठिकाणी खरं म्हणजे चालतात. आणि मग त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. तुम्ही बोलला ते बरोबर आहे की या ठिकाणी म्हणजे अशी कुटुंब राहतात आणि त्या ठिकाणी हे जे गर्भपाताचं 4 वर्षापूर्वी सकपाळ नावाच्या बाईंनी हा विषय काढलेला होता, परंतु पोलीस स्टेशन्समध्ये तक्रार करायला गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं पुरावे काय, त्यामुळे मॅडम आम्ही पुरावे देऊ शकत नाही. परंतु त्यावेळेला पोलिसांनी जर का FIR नोंद करून किंवा जर का जिल्हा परिषदेचे जे अधिकारी आहेत, आरोग्य अधिकारी, त्यांनी का नाही तपासणी केली? इतके वर्ष, 8 वर्षापासून हा उद्योग त्या ठिकाणी चाललाय. आणि म्हणजे 1-2 नाही तर 19 बालकांचं अजूनही कितीतरी त्या ठिकाणी विषय हा राजकारणाचा नाही, पण असं सांगावंसं वाटतं. मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो, बीडचं सुद्धा प्रकरण जर बघितलं तर तिथेही राजकीय हस्तक्षेप होता. डॉक्टर सुधा मुंडे असतील, सरस्वती मुंडे असतील, या प्रकरणामध्ये सुद्धा राजकीय वरद असतानाच त्यांचा बचाव आधी करण्याचा प्रयत्न झाला होता. नंतर ते प्रकरण पोलिसांनी मार्गी लावलं आणि त्यामध्ये त्यांना शिक्षा झाली, हा भाग वेगळा. पण कुठं ना कुठं जेव्हा आपण रॅकेट आहे असं म्हणतो तिथं राजकीय हस्तक्षेप येतोच. नीलाताई, अगदी आपण आता जे म्हणालात त्याचा तोच मुद्दा आधी पुढे नेते की जेव्हा 2007 पासनं त्यांचा हा दवाखाना चालू आहे, आपण लक्षात घ्या 2016 मध्ये त्याच्यावर छापाही टाकण्यात आलेला होता. त्याच्या आधी पण एकदा छापा टाकण्यात होता, ते साल मला माहीत नाही, पण 2016 मध्ये निश्चित छापा टाकलेला होता.
असं असताना 1 वर्ष त्यावेळी कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत, म्हणून पुराव्याअभावी ह्याच डॉक्टरना सोडण्यात आलं. मग 1 वर्ष यंत्रणा काय करत होती? एकदा जर आपल्याला कळलेलं आहे की इथे काहीतरी गैरव्यवहार होतोय म्हणून तो छापा टाकला ना. मग 1 वर्षामध्ये त्याची एक जाच करणं, त्याच्या मागे लागणं असं घडलं होतं का? हा पहिला प्रश्न मला अगदी नक्की विचारावासा वाटतो. आणि आपल्या अनेक महिला आमदार आहेत. ह्यावेळची तर विधानसभा कधी नाही ते सगळ्यात जास्त म्हणजे 20 महिला आमदार निवडून आले आहेत, आपण लक्षात घ्या. आणि आत्तापर्यंत ह्याच्याबद्दल काही ठोस विधान मी तरी माझ्या वाचनात आलं नाही की महिला बाल विकासच्या मंत्र्यांनी केलेली नाही. महिला आयोगाने केलेली आहे का? आतापर्यंत कोणतंही त्याबाबतचं वक्तव्य महिला आयोगाकडूनही झालेलं नाही. पण तरी मला ह्याच्यामध्ये हे राजकारण आणायचं नाही. फक्त मगाशी हा मुद्दा सुरू होता म्हणून मी तो पुढे वाढवला, कांताताई, म्हणून मी तो पहिल्यांदा घेतला. पण मुद्दा असा आहे की 8 मार्च उद्या असताना आपण आज ही चर्चा करत, ही किती वेदनादायी आहे. आपण विकासाच्या गोष्टी करायला पाहिजेत उद्या, आपण उद्या सुरक्षिततेच्या गोष्टी करायला पाहिजे. त्या पूर्वसंध्येला आपण इतक्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते इथे आहोत, सगळं महिलांचं पॅनल आहे आज. असं असताना आपण परत इतके वर्ष मागे जाऊन हताश झाल्यासारखं वाटतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मतदानाचा अधिकार या देशाला मिळाला, संविधानाने दिला, तिथपासनं ते अगदी मागच्या 2014च्या आधी मुलीला किंवा मुलग्याला आईचं नाव लावता येईल हा अधिकार दिला. महिला धोरण आणणारं आपलं पहिलं राज्य आहे. अशा सगळ्या जमेच्या गोष्टी असताना अजूनही हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आपण ह्या प्रश्नावर ज्याला आशा वाटावी, ज्याला पुढे पावलं पडतायत असं वाटावी, असं करू शकलेलो नाही. मगाची चित्राताईंनी जो उल्लेख केला, मध्ये एक वातावरण असं निर्माण झालं होतं की कोल्हापूरचं उदाहरण मला द्यावंसं वाटेल की 2000 सालच्या आधी त्या ठिकाणी मुलींचा बर्थ रेट म्हणजे 1000 मुलग्यांमागे 900च्याही खाली मुली होत्या. पण त्यावेळी जिल्हा अधिकाऱ्यांनी देशमुखांनी त्या ठिकाणी सेंट्रलाइज्ड सिस्टीम सोनोग्राफीची केली आणि त्यानंतर आजच्या तारखेला 940च्या वर हा रेशो झालेला आहे. एखादा प्रशासकीय अधिकारी सायलेंट ऑब्झर्व्हर नावाचं त्यांनी ते मुवमेंट तिथे नाही, पण त्या ठिकाणी आपण आणखीन एक लक्षात घेऊया. मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या घडल्या की ज्याच्यामध्ये मगाशी रुग्ण कल्याण समिती अशी एक स्थापन झाली की ज्याच्यामध्ये कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग आणि प्लॅनिंग अशा गोष्टी करण्यात आल्या की ज्याच्यात NGOजचा सहभाग वाढला. साथी सेहत सारख्या संस्थांनी काम केलं. वर्षा देशपांडेंसारख्या ज्या महिला सातारा सांगली भागात काम करतात त्यांचं त्यात योगदान आहे. रायगडमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये इंदवी तुळपुळे सारख्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी काम केलेलं आहे. पण तरीही मला असं वाटतं मध्यंतरी असं जे वाटलं होतं की हा रेशो आता वाढेल, एक आशा निर्माण झाली होती सेंट्रलाइज सिस्टीम नंतर सोनोग्राफीच्या, त्याला एक परत मोठा धक्का या घटनेनंतर समोर आलेला आहे. ही अत्यंत हताश करणारी घटना आहे असं मला वाटतं. मी थोड्या वेळापूर्वी डॉक्टर संजय ओक यांचा रिपोर्ट वाचत होतो. ते त्यांच्या रिपोर्टमध्ये 2-2.5 वर्षापूर्वी त्यांनी रिपोर्ट सरकारला सादर केला. त्यामध्ये म्हणत होते की 2000 असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत की ज्या ठिकाणी अफोर्डेबल आणि टॉप क्वालिटी लीगल ॲबॉर्शन सर्व्हिस करणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये. आणि ती जर का तुम्ही केली नाही तर मग हे जे इल्लीगल ॲबॉर्शन सेंटर्स आहेत ते वाढतील, त्यांच्यावरती सरकारी वचक राहत नाही. तुम्ही कुठलीही सिस्टीम लावा. म्हणजे आज मोबाईल व्हॅन सुद्धा काढल्या गेलेल्या आहे सोनोग्राफीच्या आणि त्या गावोगावी फिरतायत. त्यामुळे मी चित्रावाग तुम्हाला असा प्रश्न विचारतो की जर का आपली सरकारी यंत्रणा अशी कमी पडत असेल, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही परिस्थिती असेल आणि खाजगी सुळसुळाट जो झाला आहे त्याच्यावरही आपण वचक ठेवू शकत नसेल, इवन एवढंच कशाला त्या PCPNDTच्या ज्या समित्या असतात जिल्हा स्तरावरच्या त्यामध्ये सुद्धा असे खाजगी डॉक्टर्सच सदस्य म्हणून भरणा असतो. चित्रावाग हो, आवाज नाही आला आशिषजी, काय म्हणला शेवटचं वाक्य नाही. सरकारी यंत्रणा हे सर्व रोखायला कमी पडते. 2000 असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत की जिथे साधा म्हणजे ज्या यंत्रणा हव्या असतात की जिथं आपण गर्भपात करू शकू,
चांगल्या पद्धतीनं करू शकू. कारण कसं असतं बघा, 18 ते 19 आठवड्यापर्यंत त्या गर्भाचा लिंग काय आहे हे निश्चित होतं. आणि अशा वेळी जर का सरकारी यंत्रणा कमी पडत असेल, कुठली तिथे यंत्रणा किंवा सोयीसुविधा नसतील, तर मग सरकार कमी पडत नाही का? सरकारी अहवाल तसा सांगतोय. नाही, बरोबर आहे आशिषजी. मग तुमच्या या प्रश्नाचं मी उत्तर देते, पण त्याच्या आधी मगाशी जे कांताताई जे बोलल्या, खरं तर हा विषय राजकारणाचा नाही. त्या बोलल्या सगळ्यांनंतर म्हणल्या की नाही मला राजकारण आणायचं नाही, पण त्यांनी ते आणलंच. आता सांगली जिल्हा आणि त्या ठिकाणी उद्घाटन करायला जयंतराव पाटील गेले, याचा अर्थ जयंतराव पाटील या सगळ्या गोष्टींचं समर्थन करण्यासाठी गेले असं म्हणायचंय का? आता यांचे मंत्री दारूच्या गुत्त्यांची उद्घाटनं करायला जातात, मग ते त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायला जातात असं आम्ही म्हणायचं का? हा मुद्दा कोणाचा जिल्हा, कुठला नेता, अहो याच्या पलीकडचा आहे. हा प्रश्न तुमच्या आमच्या अस्तित्वाचा आहे. हा प्रश्न राज्यातल्या मुलींच्या संख्येचा आहे. त्यांच्या जन्मावरती जो तिला उदरामध्ये मारलं जातंय त्याचा हा प्रश्न आहे. सरकारचं फेल्युअर आहे का? आम्ही ज्या वेळेला सरकारमध्ये होतो त्यावेळेला ज्या काही घटना झाल्या त्याच्यामध्ये जिथं आम्ही कमी पडलो मान्य करावंच लागेल. आणि आत्ताच्या ज्या घटना आहेत, ज्या ठिकाणी आपण कमी पडतो ते आपल्याला खुल्या मनाने मान्य करायला पाहिजे. आणि हा काही फक्त सरकारकडे बोट दाखवण्याचा विषय नाही. आपण पहिल्यापासून चर्चेत घेतोय की समाज आणि सरकार हे दोन्ही मिळून, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. आज कित्येक वर्षांपासून स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधामध्ये जो आवाज आपण वाढवतोय, मला असं वाटतं आपला आवाज कुठेतरी कमी पडतोय का? की जर कमी पडतोय तर आपल्याला आणखीन फोर्सने काम केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आपण आलो कांताताई. आणि मगाशी जे तुम्ही म्हणलात आशिषजी, निश्चितपणे जिथे आपण कमी पडतोय त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनी काम करायला पाहिजे. सरकारचं फेल्युअर याच्यासाठी आहे की जर PCPNDT सारखा कायदा आपण बनवला, MTP कायदा बनवला. मला इथे आणखीन एक विशेष तुम्हाला सांगायचं आहे की जे औषध आहे त्याचं नाव आहे मिसोप्रोस्टॉल या नावाचं एक ड्रग आहे जे या गर्भपातासाठी वापरलं जातं. आता ते औषध फक्त सर्जनला मिळू शकते. पण आशिषजी, धक्कादायक माहिती ही समोर आली आहे की 4 ते 5 पट दराने हे औषध अवैध विक्री याची केली जाते. आता तुम्ही सांगा, MTP ॲक्ट, PCPNDT ॲक्ट हे दोन येतात पब्लिक हेल्थच्या अंडर, आणि या औषधाचा जो कायदा आहे तो येतो फूड अँड ड्रगच्या अंडर. म्हणजे कुठल्या कायद्याचं कुठल्याबरोबर समन्वय नाही, जेव्हा की याचा संदर्भ हा एकाच गोष्टीशी आहे ज्याचं नाव आहे गर्भपात. याच्यावरती उपाययोजना काय करता येईल तर हे तिन्ही कायदे एकत्र कसे आणता येतील, एका छताखाली याची अंमलबजावणी कशी होईल याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हे मिसोप्रोस्टॉल जे औषध आहे ज्याच्याशिवाय गर्भपात होऊ शकत नाही, मी काय मेडिकलची स्टुडंट नाही, परंतु जी माहिती मला मिळाली आहे त्याच्याबद्दल सांगतेय. ह्या औषधाची विक्री बाहेर जातेच कशी हो, याच्यावरती अंकुश ठेवायचं काम कोणाचे आशिषजी? याच्यावरती अंकुश आपण नाही ठेवणार आहोत का? मग याची जबाबदारी ज्याची आहे ती त्यांनी घ्यायला नको? प्रत्येक वेळेला जी कुठली घटना घडते, मग ती ही असू दे किंवा आणखीन कुठली पण असू दे, प्रत्येक खातं एकमेकांवर आपण खो खेळतो की नाही. हा म्हणतो हे माझ्या अंडर येत नाही, तो म्हणतो हे माझ्या अंडर येत नाही. यांनी ठोकायचं पब्लिक हेल्थला, पब्लिक हेल्थने सांगायचं महिला बाल कल्याण, महिला बाल कल्याणने सांगायचं आणखीन कोणाचं तरी नाव. हे बंद करा, हा आपला प्रश्न आहे. हो, हेच नाहीये. नाही, मी जातोय राही भिडे यांच्याकडे. राही भिडे यांच्याकडे जातोय. मी येतो तुमच्याकडे. राही भिडे, प्रश्न असा आहे ना की आपण सोनोग्राफी सेंटर्सच्या बाबतीत जर का आपण बोललो, कारण जर का सोनोग्राफी मधनच हे निदान होऊ शकतं की ते स्त्री भ्रूण आहे नाही आहे, गर्भपात करायचा आहे, कधी करायचा आहे. मग असे सोनोग्राफी करणारे जे सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये तर बोगस सेंटर्सचा सुळसुळाट झालेला आहे. मोबाईल व्हॅन्स या बोगस इल्लिगल आहेत, बेकायदेशीर आहेत, त्यांचा सुळसुळाट झाला आहे. एवढंच नाही तर एखादा डॉक्टर हा केवळ MBBS असून चालत नाही, तर त्यानं सोनोग्राफीचं ट्रेनिंग घेतलेलं असलं पाहिजे, तरच तो ते निदान करू शकतो.
असे एक रिपोर्ट असा सांगतोय, खाजगी रिपोर्ट, प्रायव्हेट रिपोर्ट, की महाराष्ट्रामध्ये 5 लाखांच्या वर असे बोगस डॉक्टर्स आहेत जे सोनोग्राफी सेंटर्सवरती काम करत आहेत. म्हणजे मग सरकारी यंत्रणा करते काय? कुठलाच वचक नाही. जसं आता चित्राताई म्हणाल्या, कुठलं तरी एक ड्रग किंवा औषध येतं, ते 4 पट 5 पट विकून त्याने गर्भपात केले जातात. सोनोग्राफी सेंटर्स आहेत ते अवैध आहेत, बेकायदेशीर आहेत, त्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मग जिल्हा स्तरावरती जिथं ग्रामीण भागामध्ये असे प्रकार जास्त उघडकीस येतात, तिथली यंत्रणा काय करते? याच्यावरती वचक कोण ठेवणार? सगळ्यात प्रथम आशिष, मला हे सांगायचं आहे की आपल्या देशात जे कायदे आहेत ते न पाळण्यासाठी आहेत. म्हणजे आतापर्यंत कुठलंही सरकार असू दे, आत्ताच कांताताई आणि चित्राताई ह्या दोघींचं पण जे चाललं होतं, खरं म्हणजे काय, प्रत्येक ह्याच्यामध्ये किमान महिला आमदारांनी, महिला कार्यकर्त्यांनी तरी राजकारण आणू नये असं मला वाटतं. पण तरीसुद्धा संधी मिळाली की राजकारण केल्याशिवाय हे लोक राहत नाहीत. आणि जो कायदा आपण केला 1988 साली, हा गर्भलिंग निदान कायदा आपण केलेला आहे. आणि हा कायदा आपण 88 साली केल्यानंतर केंद्राने त्याचा स्वीकार केला आणि केंद्राने 94 साली मग तो कायदा देशभर लागू केलेला आहे. पण आता ह्या कायद्याप्रमाणे त्या समित्यांची जी आता चर्चा झाली, त्या समित्यासुद्धा ह्या तरतूद कायद्यामध्ये आहे, पण त्याबद्दल सुद्धा कुणीही काही बोलायला तयार नसतं. आता ह्या ज्या सांगली जिल्ह्यामध्ये हे म्हैसाळमध्ये झालेलं आहे, तर सांगली जिल्हाच नाही, मी तर असं म्हणेन की सहकारी चळवळ जिथे खूप फोफावली आणि ज्या ठिकाणी बलाढ्य राजकीय नेते आहेत, त्या बलाढ्य राजकीय नेते तिथे असताना आणि सहकारी चळवळीने जी समृद्धी आणि सुबत्ता आलेली आहे ती असताना, मी सांगते की तरीसुद्धा हा प्रकार कशासाठी होतोय, त्याचं फक्त एकच कारण मला असं दिसतंय की आपली जी इस्टेट कमावलेली आहे त्या इस्टेटीला त्यांना वारस हवा. म्हणजे ह्या कुलदीपकाची जी कल्पना आहे ती जिथे जास्त समृद्धी आहे, जिथे जास्त विकास झालेला आहे, त्या ठिकाणी त्यांना संपत्तीला वारस मुलगा हवाय. म्हणजे ही एक कुलदीपकाची कल्पना आहे. आणि ज्या बोगस डॉक्टरांचा तो आता उल्लेख केला, ते बोगस डॉक्टर सगळीकडे आहे. एके दिवशी मी एक उदाहरण सांगेन की त्यावेळेला विमलताई मुंदडा ह्या आरोग्यमंत्री होत्या आणि त्यांच्यासोबत मी एकदा त्या चालल्या होत्या पाहणी करण्यासाठी, तेव्हा त्यांच्यासोबत मी एकदा गेले होते. परिस्थिती अशी होती की तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हणजे ह्या सांगलीजवळचंच होतं ते, तर प्राथमिक आरोग्य केंद्र हे बंद होतं. आणि मंत्रीच तिथे आल्यात म्हटल्यानंतर मग त्या सगळीकडे धावाधाव झाली आणि तो डॉक्टर नव्हताच तिकडे आणि चावी घेऊन तो डॉक्टर गेलेला होता. मी अवस्था किती गंभीर आहे याकडे लक्ष वेधू इच्छिते. बरं, ते झाल्यानंतर पुढे गेलं, गावात गेलो, शहरात गेल्यानंतर परिस्थिती अशी होती, सांगितलं तर आश्चर्य वाटेल की तिथे आरोग्यमंत्र्यांना भेटायला एक शिष्टमंडळ आलं होतं आणि सोनोग्राफीचं सेंटर जे बंद पाडलेलं होतं, ज्याला सील ठोकलेलं होतं, ते सुरू करा हे सांगण्यासाठी तिथे राजकारणी ते शिष्टमंडळ घेऊन येऊन त्यांची वकिली करत होते. जर ही हे भयान वास्तव जर हे महाराष्ट्रामध्ये जर असेल तर कुठलाही कायदा करा, तो कितीही कडक करा, तुमची जर मानसिकताच त्या कायद्याप्रमाणे वागण्याची नसेल तर त्या कायद्याचा उपयोग तरी काय? म्हणजे आपण कायद्याचा किती पण कीस पाडा, पण प्रत्यक्षात तिथे सगळी मिलीजुली भगत असते असा माझा थेट आरोप आहे. कारण मी तुम्हाला उदाहरणं सांगितलेली आहेत. तर ही मिलीजुली भगत असते. आता तो जो खिद्रापुरे कोण डॉक्टर आहे, होमिओपॅथीचा डॉक्टर आहे, तो एकटा करू शकतो का? हे करण्यासाठी संपूर्ण रॅकेट आहे तिथे, डॉक्टरांचं रॅकेट आहे. आणि समजू नये म्हणून त्यांनी तो काय करत होता, ते जे भ्रूण हत्या केलेलं भ्रूण जे आहे ते सकाळी जो दूधवाला गवळी दूध देण्यासाठी येत होता त्याच्याकडे ते दिलं जायचं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून. म्हणजे किती विदारक आणि भयावह परिस्थिती आहे की म्हणजे माणुसकी नावाची चीज आहे का ह्या राज्यामध्ये शिल्लक, असं म्हणण्याची वेळ येते आहे. आणि त्याच्याकडे ते प्लॅस्टिकमध्ये ते भ्रूण देऊन
तो गवळी त्याची विल्हेवाट लावणार. त्यामुळे हे गपचूप चिडी चूप असं हे सगळं चाललेलं होतं. मी सांगते की आता कांताताई आणि चित्राताईने किती पण राजकीय बोलू देत, राजकीय विधानं करू देत, पण मला सांगा कोणी ह्याचा निषेध केलाय का? ह्याचा निषेध सुद्धा साधा कोणी करत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, हे सांगली एवढं सांस्कृतिक शहर आहे, एवढे मोठे मोठे नेते आहेत, तिथे सुद्धा एकाने सुद्धा निषेधाचं पत्रक काढलेलं नाहीये. म्हणजे हे सगळे राजकारणी, हे डॉक्टर, कारण आता डॉक्टर हे लोकसेवेचं व्रत राहिलेलं नाहीये, त्याच्यामध्ये धंदा घुसलेला आहे. हे सगळं रॅकेट ह्या धंद्याचं आहे. म्हणून बेदिक्कतपणे या राज्यामध्ये बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट आहे, बनावट सोनोग्राफी सेंटर्स आहेत आणि त्यांना सील ठोकण्याचं नाटक करतात. पण मी जे उदाहरण सांगितलं त्याप्रमाणेची उदाहरणं सगळीकडे घडत आहेत. आणि मग तिथे जाऊन सगळेजण शिष्टमंडळ घेऊन जाऊन आरोग्य मंत्र्याला जर सांगत असतील की ते सील उघडा, ह्याचा अर्थ काय? तर हे मला सांगायचं आहे की हा भयानक प्रकार आपल्या राज्यामध्ये आहे. ह्याच्यासाठी कुणीतरी जागृतीचा एक तरी प्रयत्न केलाय का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे राहीताई, तुमचं अगदी बरोबर आहे. खरं तर वैद्यकीय पेशाला सुद्धा हा कलंक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा वैद्यकीय व्यवसायाची पदवी घेता तेव्हा तुम्हाला काही नीतिनियम पाळायचे असतात, नैतिकता पाळायची असते. अशा प्रकरणांमध्ये ती पण दिसत नाही आहे. खरं तर मुलगा हवा ही जी धारणा किंवा मानसिकता आहे ना, ती सुद्धा बदलण्याची गरज आहे. आणि त्यामुळंच महिलांची असुरक्षितता पुढे येते. त्यामुळंच महिलांच्या मागं जाच लावला जातो की मुलगा दे बाई, आणि त्यातूनही असे प्रकार घडतात. म्हणजे आत्ताचं जे प्रकरण आहे म्हैसाळचं, त्यात हेच झालेलं दिसतंय. या प्रकरणावरती आपण अजूनही चर्चा करणार आहोत, पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास सरकारला अपयश येत आहे का? 82% लोक म्हणतायत होय, अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात सरकारला अपयश येत आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातो आहे ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे यांच्याकडं. मनीषाताई, वारंवार अशी प्रकरणं जेव्हा पुढे येतात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की माउथ पब्लिसिटीनी असे सेंटर्स तिथं नावारूपाला येतात. आणि हे अशा रिमोट ठिकाणी असतात की तिथं कोणाचं लक्ष जाणार नाही. म्हणजे म्हैसाळसारख्या ठिकाणी जर का असा प्रकार होत असेल जो माणुसकीला काळीमा फासणारा आहे, किंवा गर्भपात अवैधरित्या होत असतील, तिथं पेशंट्स आणले जात असतील, म्हणजे हे 19 भ्रूण ज्यांची हत्या झालेली आहे ते काही म्हैसाळमधलेच आहेत असं नाही, ते परप्रांतातले असू शकतात, आजूबाजूचे असू शकतात. म्हणजे हे जे सेंटर्स नावारूपाला येतात, हे येतात तेव्हा दूरच्या लोकांना कळतं आणि तिथल्या सरकारी यंत्रणेला कळत नाही. असं कसं होतं? आणि मला याच्यावर थोडंसं बोलायचं आहे. सांगली खरं माझं जन्मगाव आहे आणि मला खूप वाईट वाटलं, कारण माझ्या जन्माच्या वेळी तिथे पेढे वाटले गेले होते आणि आता ही परिस्थिती आहे ते बघून मला अत्यंत वाईट वाटतंय. ज्या वेळेला मी सांगलीच्या वेगवेगळ्या कामासाठी गेलेली आहे, मी आपल्याला थोडीशी आकडेवारी सांगते. ही महिला तासगावची होती. तासगावला जो काय चाइल्ड सेक्स रेशो आहे तो सांगलीचा काय आहे तर तो 1000 मुलींमागे 867 आहे आणि महाराष्ट्राचा आहे तो 894 आहे आणि त्याच्याही खाली खूप सांगलीचा रेशो आहे आणि तासगावचा त्याच्याही खाली आहे. ही महिला जी होती ती तासगावमधली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, म्हैसाळ मिरजच्या जवळचं गाव आहे. म्हैसाळ बॉर्डरवरचं गाव आहे. प्रत्येक ठिकाणी जर आपण बघाल, बीड असेल, सोलापूर असेल, या सगळ्यांची परप्रांतीयात निश्चित कनेक्शन्स आहेत 2 वेगवेगळ्या स्टेट्समध्ये. आत्तासुद्धा हे जे पळाले होते ते बेळगावला म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये गेले होते, जेणेकरून त्यांची अरेस्ट किंवा हे करणं त्यांना अडचणीचं जावं, या पद्धतीने त्यांनी सगळी व्यवस्था केलेली होती. बऱ्याचदा तुम्ही बघाल तर ही सगळी सेंटर्स आडगावी आहेत, बॉर्डरच्या गावामध्ये आहेत, जेणेकरून 2 स्टेटमध्ये, एका स्टेटमध्ये सोनोग्राफी करायची, दुसऱ्या स्टेटमध्ये एबॉर्शन करायचं आणि अशा पद्धतीने रेकॉर्ड वेगवेगळ्या पद्धतीने मेंटेन करायची. ह्या सगळ्या गोष्टी ते सोल्युशन्स शोधत आहेत. मला असं वाटतं की त्यातला महत्त्वाचा मुद्दा
मुद्दा असा आहे की जेंडर बेस्ड व्हायलन्स जो आपण म्हणतो, म्हणजे स्त्रीच्या बाबतीमध्ये होणारे जे काही अत्याचार आहेत, अगदी MTPच्या बाबतीत असतील किंवा आता आपण स्त्रीभ्रूण हत्या म्हणतो पण तोही शब्द योग्य नाही, तर स्त्रीलिंगी गर्भपात, लिंगनिदान करणं आणि स्त्रीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं, हे सगळे जेंडर बेस्ड व्हायलन्स आहेत. आणि त्या बाबतीमध्ये समाजाचा रिस्पॉन्स कमी आहे, तसा आरोग्य क्षेत्राचा रिस्पॉन्स सुद्धा त्या बाबतीमध्ये अतिशय पुअर आणि वाईट अशा पद्धतीचा आहे. बघा तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये बाईला दवाखान्यात नेत नाहीत, परंतु सेक्स सिलेक्शनच्या बाबतीमध्ये तिला दवाखान्यात नेतात. आता त्या माणसाला काही पडलेली नव्हती की तिचं ॲबॉर्शन सेफ होतंय का नाही काय वगैरे, तिच्या नवऱ्याला कशाशी काही देणं नव्हतं. जर मुलगा देत नसेल तर ती काय जगली काय मेली काय त्याला काहीच फरक पडत नव्हता. अशा पद्धतीचं त्याचं वर्तन होतं. त्याच्यामुळे सगळा समाज असेल, हेल्थ वैद्यकीय विभाग असेल, यांचा रिस्पॉन्स जो आहे तो एक इनडिफरंट इनसेन्सिटिव्ह आहे. सरकारमध्ये राजकारण्यामध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला आलेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंगली ते सांगत नाही आहेत की तुम्हाला ॲड्रेस करायला हवं. कौटुंबिक अत्याचार जर त्या महिलेवर झाला, जेंडर बेस्ड व्हायलन्स झाला आणि ती दवाखान्यात आली तर तिची हिस्ट्री डॉक्युमेंट करायला हवी. त्या पद्धतीचा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्यावर वचक ठेवला पाहिजे. जर तुम्ही तिच्या जेंडर बेस्ड व्हायलन्स पासूनच्या सेन्सिटिव्हिटीला, अंडरस्टँडिंगला जर तुम्ही सुरुवात केली तर तिथून या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात होईल असं मला वाटतं. आणि ते अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. मला फक्त या ठिकाणी उत्तर द्यायचे म्हणजे राजकीय उत्तर नाही, राजकीय नाही, वस्तुस्थिती एक नाही आपण फक्त त्या प्रश्नाचं गांभीर्य कमी करतोय आणि आपण राजकारणावर गांभीर्य नाही करत. नाही हा प्रश्न राजकीय नाही ना, ऐका ना, हा त्याच्या पलीकडचा आहे. मी काय बोलते ते आधी महिला दिन आहे त्या निमित्तानं बरोबर आहे, पण मी आधी काय बोलते ते ऐका आणि नंतर पुढे बोला तुम्ही. कारण म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कक्षेमध्ये हे सर्व येतं. मला म्हणायचंय काय की या ज्या अशा घटना ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, आणि जसं आता सांगितलं की तुळपुळेताईंनी की खरोखरच सातारा, सांगली, कोल्हापूर हे 3 जिल्हे जर आपण पाहिलं तर चाइल्ड रेशिओमध्ये मुलींच्या दृष्टीने फार कमी होते. कोल्हापूरने चांगला प्रयत्न केला, तो पुढे आला. एकीकडे आपण पाहतो की आत्मसन्मानासाठी महिला खरं म्हणजे धडपडत आहेत, आणि दुसरीकडे काही भागामध्ये अशा प्रकारे मुलीचा गर्भ आहे म्हटलं की म्हणजे असं चोरूनच खरं म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये हे कृत्य करतात. आणि अशा प्रकारचे जे डॉक्टर्स आहेत ते खरं म्हणजे त्यांच्याकडचं मेडिकल सर्टिफिकेट तपासलं जात नाही. कोणी येतं मेडिकल म्हणजे दवाखाने किंवा हॉस्पिटल्स म्हणजे करतात. पण माझा इथे राजकीय मुद्दा नाही, परंतु तुम्हाला म्हणजे सर्कल जे असं असतं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेमध्ये येतं, म्हणजे ज्या जिल्हाधिकारी म्हणजे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी ते भेटी दिल्या नाहीत का. आणि इस्लामपूरला काही 2-3 वर्षापूर्वी ही अशाच प्रकारचं एक प्रकरण झालं होतं. त्या दाम्पत्यांना म्हणजे शिक्षाही झालेली होती. आणि असं असताना की आपण मग गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष का नाही दिलं. मला राजकारण आणायचं नाही. मग त्या गावच्या सरपंच आहेत तिथे, त्यांनी महिला सरपंच आहेत, बघा म्हणजे जर हे कळल्यानंतर भेटी देणं म्हणजे हे सुद्धा होणं गरजेचं. मुळातच महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे आपण एकीकडे की महिला अगदी चंद्रावर चालल्यात आणि सर्व प्रत्येक म्हणजे क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत असं म्हणताना, महाराष्ट्रामध्ये हे जे दुर्दैवाने खरं म्हणायला लागेल की स्त्री भ्रूण हत्या ज्या पद्धतीने होत आहेत, आणि अशी जर रॅकेट्स असतील आणि इतकी वर्षोनवर्ष म्हणजे गावच्या लोकांच्या लक्षात येत नाही किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची दखलही घेतली जात नाही, तर तिथले जे पोलीस अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील खरं यांच्यावर सुद्धा खरं म्हणजे ही जबाबदारी पडते. आणि हे सुद्धा भाजपचे सरकार 2.5 वर्ष झालं राज्यात आहे ना, परंतु मी सांगितलं ना तुम्हाला म्हणजे आता हे राजकारण चाललं की नाही, आणि मग मंत्र्यांनी राजीनामा द्या म्हणून तर मी त्यांना सांगितलं की ज्या घोरपड्यांच्या म्हणजे हॉस्पिटलचं उद्घाटन केलं तपासून बघायला पाहिजे होतं. त्यांच्याकडे साधा कोर्स कसला तरी केलेला आहे. म्हणजे यांच्याबरोबर जे डॉक्टर्स आहेत ते गावातलेच 2-3 डॉक्टर्स आहेत आणि बेळगाव त्या कर्नाटक, कारण बॉर्डरवर असल्यामुळे म्हणजे हे प्रकार चालतात. आणि आता 19 गर्भ सापडले तो आपल्याला म्हणजे पुरलेले, अजून कितीतरी त्या ठिकाणी सापडू शकतात. गर्भांची विल्हेवाट लावणे हा सुद्धा खूप वाईट प्रकार हे डॉक्टर्स करतात. म्हणजे मला एका चौकशी अधिकाऱ्यानं सांगितले ते प्रकार ते ऐकून अंगावरती काटा आलेला आहे. एक तर ऍसिड टाकून नाहीसे केले जातात. म्हणजे मुंडे डॉक्टरच्या केसमध्ये कुत्रे पाळली गेली होती आणि इथं ते ओढ्यानजीक पुरले गेले होते आणि ते सुद्धा दूधवाल्यासोबत पाठवले गेले होते. म्हणजे हे जे नीलाताई प्रकार आहेत ना, म्हणजे हे कम्प्लीट एक रॅकेट आहे. म्हणजे हे जरी BHMS किंवा होमिओपॅथिक डॉक्टर दाम्पत्य असलं कोणतं हे खिद्रापुरे, तरी यांच्या रॅकेटमध्ये काही MBBS, BAMS, कंपाऊंडर्स, डॉक्टर्स आणि त्याचबरोबर यांचे दलाल जे परप्रांतांपर्यंत धागेदोरे त्यांचे नेतात, असं हे रॅकेट आहे. अगदी
आणि हे फक्त एक नाही, असे किती असतील राज्यात. नाही, आपण म्हणालात ते खरंच आहे की हे एक गर्भपात करताना तुम्हाला ॲनेस्थेटिस्ट लागतो, तिथे ती व्यक्ती येताना कंपाऊंडर लागतो, तुम्ही म्हणाला तो काहीतरी औषध देणारे कोणीतरी की ज्यांच्याकडनं ते औषधं खरेदी केले की जे औषधं विकताना जेव्हा प्रिस्क्रिप्शन लागतं ते सगळं विकत घेणारं कोणीतरी असतं. हे सगळं पूर्ण रॅकेट असल्याशिवाय होऊच शकत नाही, हे अगदी खरं आहे. मला 2-3 गोष्टी ज्या आपल्या चर्चेत राहिला त्याचा थोडासा उल्लेख करावा असं वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे राहीताईंनी मगाशी खूप तीव्रतेने राजकारणी लोक आणि त्यांचं दृष्टिकोन आणि या घटना ह्याची त्यांनी एक सांगड घातली की ते सगळे हे आणि ते आहेत आणि काही बदल होत नाही आहे. त्यातली तीव्रता मी समजू शकते, पण राहीताई मी आपल्याला हे जरूर सांगेन की शेवटी वर्षानुवर्ष जेव्हा एखादं सरकार चालतं ते एक दृष्टिकोन घेऊन काहीतरी गोष्टी मुरवण्याचा प्रयत्न करत असतं. हे जे मुरवताना बघा, राजकारणातनं गेलेल्या व्यक्ती या समाजातनंच गेलेल्या आहेत, त्यांचा दृष्टिकोनही बदलायची गरज ही त्या योजनाद्वारे धोरणाद्वारे सातत्याने करावीच लागते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही धोरणं जी आत्तापर्यंत राबवली गेली ती आपण पुरोगामी का म्हणतो की ही मनातली जी असमानता आहे, या समाजात मनात स्त्री पुरुष असमानता आहे, या समाजाच्या मनात जातीयतेत असमानता आहे, हे सगळं नष्ट व्हावं म्हणून तर आपण योजना आणि सरकार आणतो. हे ध्येय धोरण नक्की करताना हे कंपल्सरी आहे राजकारण्यांवर की तुम्ही केलं पाहिजे. तिथे दाद मागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून कुठे काही घडत नाही असं म्हणण्यापेक्षा कुठे आपण होकारात्मक दृष्ट्या पावलं टाकायला लावली पाहिजेत रचनांना, मग ते सरकार असू दे, योजना असू दे किंवा छोट्या स्तरावर काम करणाऱ्या सरकारी आशा वर्कर, अंगणवाडी अशासारख्या संस्था असू दे. म्हणून मला असं वाटतं, बघा मी परवाच एक पाहिलं, कुटुंब नियोजनाबद्दल रधो कर्वेंनी 100 वर्षापूर्वी काम सुरू केलं. त्यांचं नाटक आता नवीन आलं आहे समाज स्वास्थ्य, जे अतुल पेठेंनी दिग्दर्शित केलं आहे, ते पाहताना अंगावर काटा येतो. अहो, अश्लील हा शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर 2 वेळा 3 वेळा गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा आज 100 वर्षांनी सुद्धा थोडंसं मोकळेपणाने संतती नियमनांच्या साधनाबद्दल आपण बोलू शकतो. ही मनं बदलण्याचं काम दृष्टिकोनातनं तयार होतं मला असं वाटतं, आणि तो दृष्टिकोन यायला सुरक्षितता त्या समाजात तयार करावी लागते. कुठेतरी हे सरकार, या यंत्रणा ही असुरक्षितता निर्माण होते आहे आज, मला असं वाटतं. आणि ते तयार करताना कांताताईंनी बोललं पाहिजे याच्याबद्दल. मी काय मोठा जोडत नाही आत्ता राजकारणाशी. महिलांना 10 मुलं होऊ देत, 4 मुलं होऊ देत, महिला ही शक्ती आहे, देवी आहे. अहो, आम्ही वर्षानुवर्ष चळवळीत म्हणतो की महिला माणूस आहे, स्त्री पुरुष समानता मागतो आम्ही. तुम्ही देवी किंवा दासी म्हणून आम्हाला धुतकारू नका किंवा पूजू नका, हा दृष्टिकोनातला फरक आहे. आम्ही माणूस आहोत. चुका आता तिकडे सासू आणि आई ज्या मुलीला कंपल्सरी करत असतील गर्भपात करायला, त्या महिलाच आहेत ना, त्या महिलाच आहेत. पण तरी हा दृष्टिकोनातला फरक हा महिलांबाबतच्या सरकारचा दृष्टिकोन राबवण्यामध्ये असतो. आणि मला असं वाटतं या ठिकाणी आपले आरोग्यमंत्री म्हणतात की मला माहिती घेऊ दे. मला असं वाटतं त्यांच्या तोंडून पहिलं वाक्य आलं पाहिजे, माहिती नंतर घेऊ. मी आता त्रिवार निषेध करतो आणि राजीनामा तुम्ही मागितलात, मी भावना समजू शकतो असं म्हणायला काय हरकत आहे आरोग्यमंत्र्यांनी. एवढा महाराष्ट्र नक्कीच पुढे गेलाय. मला असं वाटतं हे जेव्हा आपण म्हणत नाही ना, नुसतं देवी म्हणतो, अहो नको आहे देव, पण आम्हाला तुम्ही माणूस म्हणून जगायचा अधिकार द्या. गर्भपाताचा अधिकार सुद्धा महिला चळवळींनी खूप कमावलेला आहे. अमेरिकेमध्ये 70च्या दशकात गर्भपात अधिकार मिळाला, तो मिळवायला फार झगडे करावे लागले. पण तो गर्भपात म्हणजे स्त्री भ्रूण हत्या नव्हे. नाहीतर हे जे देवी म्हणणारे लोक आहेत ना, उद्या असं म्हणतील की गर्भपाताचा कायदाच रद्द करा. मला भीती वाटते ही. कांताताई, ह्याची काळजी तुमच्यासारख्या ज्या स्त्रीवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत ना त्यांनी घेतली पाहिजे. उद्या हे कमी करणार नाहीत असं म्हणायला. नाहीतरी एक ती कविता आहे, आई मी तुझ्या गर्भात आहे, तू मला ऐकतेस ना माझ्या हाका. हे बघा, एखाद्या बाईला बलात्कारात आताच मनीषा सांगत होत्या की असं जर ते मूल राहिलं तिला गर्भपाताचा अधिकार आहे. पण म्हणून स्त्री भ्रूण हत्या नाही, त्याच्या आम्ही विरोधातच आहोत हे नीटपणे सांगणं हे सरकारी दृष्टिकोन आणि यंत्रणा यात नव्हतं. मला वाटतं तिथे आपण आदिशक्ती आहे म्हणून काही तिच्या
नावी खपवायचं हे पण धोरण असता कामा नये. खरं तर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे आणि ती बदलण्यासाठी सरकारी यंत्रणेनं समाजाबरोबर हातात हात घालून काम केलं पाहिजे. प्रबोधनाचं काम झालं पाहिजे. ते काम एकतर्फी होतं आहे. सरकारी मदत त्याला किती मिळते हा सुद्धा एक वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारला अपयश येत आहे का? 84% लोक म्हणतायत होय, अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यात सरकारला अपयश येत आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे यांच्याकडं. मनीषाताई, या म्हैसाळच्या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये आता त्या महिलेच्या पतीला अटक झाली असेल. त्यांची जी आधीची 3 अपत्य आहेत तेही मोठे झालेले असतील किंवा लहान असतील, चिमुकले असतील, त्यांचं काय? कायदा काय सांगतो? नाही, सर्वात महत्त्वाचं आहे ह्या घटनेमध्ये की ती महिला तर मृत्युमुखी पडलेली, आपण तिला वाचवू नाही शकलेलो, पण तिच्या 3 मुली आज आहेत. जिथे हा नवरा जो आहे म्हणजे वडील आहेत त्या मुलींचे, ते अत्यंत क्रौर्याने वागलेले आहेत. ते क्रुएल्टी ही आपण लक्षात घेतली पाहिजे की गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य, इतकी गंभीर क्रुएल्टी आहे. तर त्याच्यामुळे अशा वेळेला ह्या 3 मुलींना बालन्याय कायद्याखाली, जे ॲक्ट खाली केअर आणि प्रोटेक्शनमध्ये सरकारने घेतलं पाहिजे. चाइल्ड वेलफेअर कमिटी समोर उभं करून त्यांना चांगली त्यांच्या संगोपनाची व्यवस्था करायला हवी. जर का त्या आईचे आईवडील तयार असतील तर त्यांना त्या पद्धतीचा सपोर्ट दिला पाहिजे. आणि ह्या मुलींच्या तोंडातूनच लक्षात येईल सगळ्यांच्या की कशा पद्धतीने आईचा छळ होत होता. म्हणजे आम्ही हे नेहमी बघितलेलं आहे की मुलं सांगतात की मुलगा हवा किंवा हुंड्याची मागणी हवी म्हणून कशा पद्धतीने आईला छळलं गेलं हे ती मुलं सांगतात. तर त्याच्यामुळे त्या मुलांचं प्रोटेक्शन अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे व्हिक्टिम कम्पेन्सेशन स्कीम आहे जी गृह मंत्रालयाच्या अंडर आहे आणि मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालू शकतात. ही जी महिला आहे जी गुन्ह्याला बळी पडलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे, क्रिमिनल ऑफेन्स क्लिअर कट आहे, FIR नोंदवला गेलेला आहे, वैद्यकीय दाखले आहेत, ज्या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक असतात, ताबडतोब त्याच्यामध्ये मंजूर केली पाहिजे कम्पेन्सेशन. आणि हे 3 मुलींच्या नावावर कसं होईल एफडीज, आणि त्या बाबतीमध्ये ज्युडिशियल कमिटीचं ह्याच्यावरती देखरेख राहील. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लीगल एड सर्व्हिसेसने तिथल्या आणि चाइल्ड वेलफेअर कमिटीने ताबडतोब बघायला हव्यात, जेणेकरून ह्या 3 मुलींचं चांगल्या रीतीने पुनर्वसन होईल आणि या गुन्ह्याच्या बाबतीत सुद्धा खऱ्या गोष्टी काय घडलेल्या आहेत त्याला वाचा फुटेल. आणि ह्या जर गोष्टी झाल्या तर त्याला कुठेतरी पुढे जाऊन सामाजिक बाबतीत जे तुम्ही म्हणताय, कौटुंबिक बाबतीमध्ये म्हणताय, या सगळ्याला आळा बसायला आणि शिवाय गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या वारसदारांचं पुनर्वसन व्हायला चांगल्या रीतीने मदत होईल. मी पुन्हा जातोय चित्रा वाघ यांच्याकडे. त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. चित्रा वाघ, आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांनाही निवेदन देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही विधान भवनात गेला होतात मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला, तेव्हा तुम्हाला रोखण्यात आलं होतं. तुम्ही तुमच्या निवेदनात नेमकी मागणी काय केलेली आहे? या प्रकरणामध्ये तुम्हाला काही नवीन कळलं आहे का की ज्याचा छडा लागला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? बरं झालं आशिषजी तुम्ही बोललात. आता तुमच्या मी मगासपासून पाहतीये तुम्ही असं म्हणताय सरकारचं हे फेल्युअर आहे का? म्हणजे तुम्ही राजकीय प्रश्न विचारताय सगळ्यांना. इथं आम्ही बसलेले आहोत, वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिनिधी आहोत, त्याच्यानंतर वकील आहेत, नंतर राहीताई आहेत. कसलं राजकारण करतो आम्ही? ज्या वेळेला अशा पद्धतीच्या घटना होतात त्यावेळेला सामाजिक संघटनांबरोबर खांद्याला खांदा लावून राजकीय पार्टीसुद्धा त्याच्यामध्ये असते. हे मला सांगायचं इथे. निषेध केला, त्रिवार निषेध केला. माझ्या हातामध्ये हे बघा निवेदन आहे. एक आहे दीपक सावंत यांच्या नावाने, हे दुसरं तुम्हाला दिसतंय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने. त्याचबरोबरीने सांगलीची आमची युनिट हेड म्हैसाळला सुद्धा जाऊन आली. काय केल्यानंतर किंवा काही अशा फोकसमध्ये आल्यावरतीच असं लक्षात येतं का की या राजकीय संघटना निषेध करत नाहीत? मुलींचा टक्का वाढवण्यासाठी लेख वाचवा, जागर जाणीवांचा, हे सगळं सुप्रियाताईंच्या माध्यमातून केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनर खाली राहीताई नाही केलं, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मार्गातून केलं. मला सांगायचं हे आहे की आम्ही इथे राजकारण करत नाही आहोत. आम्ही सुद्धा एक महिला आहोत आणि ते आधी आहोत.
कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो ते नंतर, हे आमच्यासाठी सुद्धा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी होत असताना जिथं जिथं निषेध करायचा त्या ठिकाणी सांगायची गरज लागत नाही, ताबडतोब करतो. एसपींशी बोलणं असू दे, तिथे जाऊन त्या लोकांना धीर देणं असू दे, पुढच्या सगळ्या तपासामध्ये त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभं राहणं असू दे, या सगळ्या गोष्टी आम्ही ताई करत असतो. आता याच्यामध्ये मी जे महत्त्वाचा मुद्दा सांगते की आम्ही मागण्या केल्यात. मला फक्त ॲडव्होकेट ताई इथं आहेत, त्यांना एवढं फक्त विचारायचं आहे, मला थोडंसं नॉलेज याच्यात माझं कमी असू शकेल की या घटनांच्या संदर्भामध्ये आशिषजी आपण बघतोय की बाजूचं जे राज्य आहे त्याच्याशी कुठे ना कुठे कनेक्टेड या गोष्टी येतात. आता आपला जो PCPNDTचा जो कायदा आहे तो आणि त्या शेजारच्या राज्यांचा जो काही कायदा असेल तो, यांच्यामध्ये काही समन्वय आहे का? कारण आपण जर बघितलं तर कर्नाटकमध्ये जे आपल्या बाजूचं राज्य आहे, आता या खिद्रापुरेंच्या केसमध्ये तर तसंच लक्षात आलंय. त्यामुळे या कुठल्या तरी कायद्यांचा समन्वय असणं गरजेचं आहे का? नसेल तर आपल्याला काही करता येईल का? याच्याबद्दलचं मला वाटतं ॲडव्होकेट ताई आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. या स्वाती जमनाडेच्या ज्या मुली आहेत 3, त्यांचं संपूर्ण जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे अशी सुद्धा आमची याच्यामध्ये मागणी आहे. त्याच्यानंतर मगाशी मी ज्या औषधाचा उल्लेख केला ते मिसोप्रोस्टॉल हे औषध फक्त सर्जनना देण्यात येतं आणि अशा वेळेला 4 ते 5 पटीच्या किमतीच्या दरांनी बाहेरच्या लोकांना हे मिळतंय. हे सांगा मला कोणी शोधायला पाहिजे. याच्यासाठी फार जबाबदारीने जे औषध नियंत्रण विभाग जे आहे त्यांनी तिथं काम करायला हवंय. त्याच्यानंतर मगाशी जो मी उल्लेख केला तो MTP कायदा, PCPNDT कायदा आणि हा ड्रग्सचा कायदा, औषध नियंत्रण कायदा, हे तिघं एकमेकांशी संदर्भात एकमेकांचे लागतायत. एकच हाती कारभार असावा, एका छताखाली हे यावे आणि यांच्या समन्वयाने काही काम करता येईल का याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनजागृती तर फार महत्त्वाची आहे, आम्ही तर करतोच आहोत, पण तरी कुठेतरी कमी पडतोय. आज सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते, बेटी बचाव बेटी बढाव, लाडली लेक व्हायला हवी, लोकांपर्यंत पोहोचायला हवंय. पण आता याचंही उत्तर शोधायची वेळ आली आहे की एवढा खर्च करून, एवढी सगळी जाहिरातबाजी करून सुद्धा आपल्याला अपेक्षित यश जे आहे आशिषजी ते येत नाहीये. आणि त्याच्यासाठी राजकीय म्हणून नाही, सामाजिक मुद्दा म्हणून आम्ही याच्याकडे पाहतो. आणि मला खात्री आहे इथे बसलेल्या माझ्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत, भले त्या वेगवेगळ्या पक्षाच्या असू दे, परंतु या मताशी निश्चितपणे सहमत असतील की या सगळ्यासाठी आम्ही सगळ्याजणी खांद्याला खांदा लावून काम करू आणि कशा पद्धतीने या मुलींची स्त्री भ्रूण हत्या, स्त्रीलिंगी भ्रूणांची हत्या कशी कमी होईल याच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करू. मी शेवटी जातोय राहीताई भिडे यांच्याकडं. राहीताई, तुम्ही वर्षानुवर्ष असे प्रकार बघत आलेला आहात, त्याचं वार्तांकन करत आलेला आहात, सरकारी योजनासुद्धा तुम्हाला माहिती आहे, त्यांची अंमलबजावणी होताना कशी हेळसांड होते हे सुद्धा तुम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. महिला दिनाच्या निमित्तानं अशा विषयांवरती आपल्याला चर्चा करावी लागते, हे सुद्धा खेदाचीच बाब आहे. पण तरीसुद्धा जाता जाता तुम्ही काय सांगाल, या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी सरकारने किती कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत, सरकारनं उचलली पाहिजेत आणि सरकारी यंत्रणा जिचा वचकच दिसत नाही तो दिसला पाहिजे, यासाठी काय करावं? आशिष, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तो ही अतिशय महत्त्वाची चर्चा आज इथे उपस्थित केली, त्याबद्दल तुझं खास अभिनंदन करते. पहिली गोष्ट, हा विषय जो आहे माझ्या मते 2 स्तरावर करण्याची गरज आहे. एक तर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी ही झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी जी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आहे त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये किती लेथार्जी आहे ते मी मगाशी आपल्याला माझ्या त्या उदाहरणावरनं दाखवलेलं आहे. तर त्याच्यामधली ती लेथार्जी आहे, ती लेथार्जी पहिल्यांदा सगळ्यांमध्ये गेली पाहिजे आणि ती जाण्यासाठी त्या यंत्रणेला कामाला लावणं ही कुणाची जबाबदारी आहे, तर ही शासनाची जबाबदारी आहे. तर पुन्हा मग शासनाकडे हा विषय जातो आणि मुळामध्ये कायदे कठोर आहेत. तुम्ही मी म्हणते काय की आता चित्राताईंनी वगैरे सांगितलेले उपाय करू नयेत असं नाही, ते उपाय तर आहेतच, ते तर सर्वांनी मिळूनच करायला पाहिजे. अमुक एका पक्षाने केलं असं असता कामा नये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपली जी मानसिकता आहे त्या मानसिकतेवरती जे कठोर प्रहार करावे लागतात
ते आपण करत नाही. त्या कौटुंबिक बाबी आपण समोर आणतो आणि कौटुंबिक बाबीमध्ये ती 2 मुली झाल्या, 3 मुली झाल्या, आता 4थी नको. अरे पण त्या का झालेल्या आहेत आणि त्या तिथे तो गर्भपात करण्याची का जरुरी आहे? माझं म्हणणं असं आहे की हे धर्माधिष्ठित जे लिंगभेद आहे, आपल्या इथला मुळात कळीचा मुद्दा तोच आहे की आपली जी पितृसत्ताक पद्धती आहे ती अजूनही गेलेली नाही आहे. अजूनही आपल्याला सगळ्या महिला ह्याच्याशी तरी सहमत होतील की आपण अनेक कायदे केले. भारतीय संविधानानेच आपल्याला सगळ्या प्रकारचे कायदे समानतेचे दिलेले आहेत. आपले सगळे कायदे समानतेचे आहेत, परंतु तरी सुद्धा मानसिकता तीच आहे आणि त्या मानसिकतेमुळे असं होत आहे. आपली पितृसत्ताक पद्धती ही धर्माधिष्ठित आहे. मी फक्त हिंदू धर्माचा ह्याच्यामध्ये त्याच्याकडे अंगुली निर्देश करीत नाही आहे, मुस्लिम धर्मामध्ये पण तेच आहे. म्हणजे ही धर्माने आणलेला जे लिंगभेद आहे त्या लिंगभेदामुळे, कारण धर्माचा पगडा भयंकर आहे, म्हणजे लोकांच्या मनावर मानसिकतेवर जो धर्माचा पगडा आहे आणि त्यातून ज्या सगळ्या ह्या रूढी परंपराचं जोखड जे आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे त्याच्यातून जी कुलदीपकाची कल्पना आलेली आहे, खरं म्हणजे ह्याच्यावरती प्रहार करणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने जागृती होणं गरजेचं आहे. ठीक आहे. खरंच चळवळींमधून प्रबोधन होतं आणि त्या प्रबोधनातून समाज घडतो. आज राज्य जरी आपलं पुरोगामी म्हणत असलो तरी चळवळी लोप पावत चाललेल्या आहेत. चळवळी व्हायला पाहिजे. त्या चळवळीमधून अशा पद्धतीनं समाज प्रबोधन झालं तर मग चांगलं काय वाईट काय याचा प्रत्यय वेळोवेळी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न होत राहील, पण ते होताना दिसत नाही आहे. अवैध गर्भपात असेल किंवा त्या अनुषंगानं जे स्त्रीभ्रूण हत्यासारखे प्रकार होत आहेत ते रोखले जाणं जेवढं आवश्यक आहे त्याहीपेक्षा समाज बदलला पाहिजे. समाज जर का बदलला, धारणा जर का बदलली, मानसिकता जर का बदलली तर मग प्रतिबंधात्मक उपायसुद्धा काय आहेत हे सुद्धा त्या समाजाला कळेल. ते होताना दिसत नाही आहे. केवळ सरकारी यंत्रणेचा वचक ठेवून होणार नाही तर समाजानं सुद्धा आपलं कर्तव्य म्हणून आपल्या बाजूच्याला, आपल्या गावातल्याला, अशिक्षितांना सगळ्यांनाच समजावून सांगितलं पाहिजे बरं काय आहे, वाईट काय आहे. तेही समाजात होताना दिसत नाही आहे. ही शोकांतिका आहे. महिला दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा इथं आलेल्या सर्व पाहुण्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपला समाज बदलण्यासाठी आज जे बळ आपल्याला मिळालेलं आहे विचारातून ते पुढं घेऊन जाईल अशी मी अपेक्षा धरतो. आज जाता जाता पुन्हा एकदा आपण आपला आजचा सवाल बघूया. अवैध गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यास सरकारला अपयश येतं का? 85% लोक म्हणतायत होय, अवैध गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यात सरकारला अपयश येतं. आज इथंच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्रवर.